नमस्कार, मी रवी जाधव आणि मी योगेश दळवी. आमच्या मराठी मंच या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण इलेक्टोरल बॉन्ड या विषयावरती व्हिडिओ भाग 2 बनवत आहोत. याच्यामध्ये SBIने इलेक्शन कमिशनला जो डाटा दिलेला आहे आणि इलेक्शन कमिशननी जो डाटा पब्लिश केलेला आहे त्यावरती आपण काही ज्या पार्ट्या आहेत BJP, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस यांना किती प्रमाणात डोनेशन मिळालं किंवा कुणी किती दिलं हे आपण बोलणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. तर स्टेट बँकेच्या विषयी गमतीने असं बोललं जातं की जर बँकेत तुम्हाला कुठली काम करायचं असेल तर फार कमीच वेळा तुम्हाला तुमच्या पहिल्या खेपीमध्ये काम होतं. बऱ्याच वेळा तुम्हाला तिथे 2-3 चक्रा मारायला लागतात. अगदी तुम्हाला साधारणतः 50-60 हजार कॅश ATM मधून जरी काढायचे असेल SBIच्या तरी 2-3 ATM मध्ये शेजारच्या तुम्हाला जायला लागतं. अगदी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत देखील असंच झालंय. त्यांना जो डाटा SBI कडनं हवा होता तो डाटा मिळण्यासाठी त्यांना देखील SBIला 2-3 वेळा सांगायला लागलं. अगदी नंतर तर त्यांची जी ऑर्डर होती ती डिक्टेट करायला लागली आणि तेव्हा SBIने जो सुप्रीम कोर्टाला अपेक्षित होता तो डाटा दिलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही पुन्हा याच्या पुढे जेव्हा कधी SBI मध्ये जाल तेव्हा जरा सबुरीनेच घ्या. तर मुव्हिंग ऑन, जो आता SBIने डाटा दिलेला आहे तर तो आपण पाहूयात. तर आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं होतं की भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा बेनिफिशरी पक्ष आहे आणि त्याला जवळपास 6060 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे मिळालेले होते. तर हे निवडणूक रोखे कोणी दिले आहेत याच्याबद्दल आपण आज माहिती घेऊयात. तर मेगा इंजिनिअरिंग 584 कोटी, पीक सप्लाय चेन प्रायव्हेट लिमिटेड 375 कोटी, वेदांता लिमिटेड 230 कोटी, भारती एअरटेल 197 कोटी, मदनलाल 175 कोटी, की वेंटर फूड पार्क इन्फ्रा लिमिटेड 144 कोटी, डेलक कमर्शियल डेव्हलपर्स लिमिटेड 130 कोटी, बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड 105 कोटी, फ्युचर गेमिंग म्हणजे हा जो लॉटरीवाला आहे ना तो फ्युचर गेमिंग 100 कोटी, हल्दिया एनर्जी लिमिटेड 80 कोटी आणि अदर्स 3471 कोटी. याच्यामध्ये विशेष म्हणजे जो फ्युचर गेमिंग कंपनी सगळ्यात टॉप डोनर आहे, ज्यांनी 1300 कोटी प्लस डोनेशन हे दिलेलं पार्टीजना दिलेलं आहे. त्यांनी फक्त 100 कोटी हे BJPला मिळालेलं आहे. त्यांनी बाकीचे डोनेशन हे त्यांच्यामुळं मोठे डोनेशन जे आहे ते दुसऱ्या पक्षांना दिलेले आहेत. याचा अर्थ असा होतो. आपण बघूयात पुढच्या याच्यामध्ये हे कोण आहे. याच्यामध्ये आहे नेक्स्ट जो आहे तो तृणमूल काँग्रेस पक्ष. हे तर यांना फ्युचर गेमिंग कंपनीने 542 कोटी, हल्दिया एनर्जी लिमिटेड 281 कोटी, धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड 90 कोटी, MKJ एंटरप्राइजेस लिमिटेड 45.90 कोटी, अविस ट्रेडिंग अँड फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड 45 कोटी, IFB ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड 42 कोटी, चेन्नई ग्रीन वुड्स प्रायव्हेट लिमिटेड 40 कोटी, PCBL लिमिटेड 40 कोटी, प्रारंभ सिक्युरिटीज लिमिटेड 38.75 कोटी, क्रिसेंट पॉवर लिमिटेड 33 कोटी आणि अदर्स 394.37 कोटी, एकूण 1592.52 कोटी रुपयांचं डोनेशन हे तृणमूल काँग्रेसला मिळालेलं आहे. तर यामध्ये फ्युचर गेमिंग ही कंपनी आहे, हिने जास्त म्हणजे 500 कोटी प्लस डोनेशन हे तृणमूल काँग्रेसला दिलेलं आहे. त्याच्यानंतर 3 नंबरचा जो पक्ष आहे काँग्रेस की ज्यांना सगळ्यात जास्त डोनेशन मिळालं आहे तर त्यांना कोणी डोनेशन दिलं आहे ते पण पाहू. वेदांता लिमिटेड 125 कोटी, वेस्टर्न UP पॉवर ट्रान्समिशन 110 कोटी, MKJ एंटरप्राइजेस 91.60 कोटी, यशोदा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल 64 कोटी, आयव्हीज ट्रेडिंग अँड फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड 53 कोटी, फ्युचर गेमिंग 50 कोटी,
सेन्सॉल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड 39 कोटी, ऋत्विक प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड 30 कोटी, SPPC प्रायव्हेट पॉवर प्रायव्हेट लिमिटेड ऑपरेशन रिटेन 30 कोटी, सिद्धी ट्रेडिंग 22 कोटी आणि इतर 736.49 कोटी असे एकूण 1351 कोटी रुपयांचं डोनेशन हे काँग्रेस पक्षाला मिळालेलं आहे. त्याच्यानंतर चौथ्या नंबरचा जो पक्ष आहे तो BRS, ज्याला 1191.16 कोटी रुपयांचं डोनेशन मिळालेलं आहे. याच्यामध्ये परत मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांनी 195 कोटी, यशोदा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल 94 कोटी, चेन्नई ग्रीनवुड्स प्रायव्हेट लिमिटेड 50 कोटी, डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज 32 कोटी, हिट्रो ड्रग्ज लिमिटेड 30 कोटी, ऑनर लॅब लिमिटेड 25 कोटी, IRB-MP एक्सप्रेसवे प्रायव्हेट लिमिटेड 25 कोटी, L7 हायटेक प्रायव्हेट लिमिटेड 22 कोटी, दिवीज एस लॅब लिमिटेड 20 कोटी, हेस इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड 20 कोटी, अदर्स 678 कोटी असे एकूण 1191 कोटी रुपयांचं डोनेशन हे BRS ला मिळालेलं आहे. याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी होती की या पक्षांना जे डोनेशन मिळालेलं आहे बऱ्यापैकी या मेडिकल सेवा ज्या आहेत याच्याशी रिलेटेड असणाऱ्या ज्या कंपन्या आहेत किंवा हॉस्पिटल यांचं जर डोनेशन मिळालं आहे हे थोडंसं क्वेश्चनेबल आहे. कारण ते डोनेशन देऊ शकतात पार्टीजना, पॉलिटिकल पार्टीजला डोनेशन देऊ शकतात, पण ज्या लोकांना सुविधा द्यायला पाहिजेत, मेडिकल फॅसिलिटीज किंवा सुविधा यातर्फे कॉस्टिंग कमी करून लोकांना फायदा होईल असं करता आलं असतं किंवा येऊ शकतं, तर त्याचाही विचार व्हायला पाहिजे की ते पॉलिटिकल पार्टीजला डोनेशन देण्याऐवजी ॲक्च्युअल लोकांना जर बेनिफिट झालं तर ते फायदेशीर होईल. जो पक्ष पाचवा आहे तो DMK, यांना फ्युचर गेमिंग 503 कोटी, म्हणजे हा जो लॉटरीवाला जो आहे त्यांनी ज्या दोन मुख्य पार्टीज आहेत त्यांना 500 कोटी पेक्षा जास्त डोनेशन दिलं आहे. त्याच्यामध्ये DMK एक आहे आणि अर्थात पहिली तृणमूल काँग्रेस. तर मेगा इंजिनिअरिंग 85 कोटी, वेस्टवेल गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड 8 कोटी, PES लॉजिस्टिक 7 कोटी, फर्टीलँड फूड प्रायव्हेट लिमिटेड 5 कोटी, हेराल्ड बिवरेज प्रायव्हेट लिमिटेड 4 कोटी, द इंडिया सिमेंट 4 कोटी, कार्ल रेडिओ लिमिटेड 3.5 कोटी, साउथ एशिया FM लिमिटेड 3.5 कोटी, सन डिस्ट्रीब्यूशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड 3 कोटी, त्रिवेणी अर्थ मूव्हर्स प्रायव्हेट लिमिटेड 3 कोटी, मॉडर्न रोड मेकर्स प्रायव्हेट लिमिटेड 2 कोटी, संदीप ऑटो लाईन्स 1 कोटी, असं साधारणतः टोटल 632 कोटी रुपयांचं जे निवडणूक रोखे आहेत ते ह्या पक्षाला मिळालेलं आहे. याच्यानंतर आहे आप, जे दिल्लीमध्ये ज्यांची सत्ता आहे, तर आप पक्षाला जे डोनेशन मिळालेलं आहे साधारणपणे 65.25 कोटी रुपयांचं डोनेशन मिळालेलं आहे. आणि यांना जे डोनेशन दिलेलं आहे त्या कंपन्यांची नावं बघू आपण. अविस ट्रेडिंग अँड फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड 10 कोटी, बजाज ऑटो लिमिटेड 8 कोटी, MKJ एंटरप्राइजेस लिमिटेड 7 कोटी, टोरंट पॉवर लिमिटेड 7 कोटी, ट्रान्सवेज एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड 7 कोटी, एशियन ट्रेडिंग कॉर्पोरेशन लिमिटेड 5 कोटी, IFB ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड 4 कोटी, बर्ड वर्ल्ड वाइड फ्लाइट सर्व्हिसेस इंडी 2 कोटी, एवन सायकल्स प्रायव्हेट लिमिटेड, एवन सायकल्स लिमिटेड 1.4 कोटी आणि अदर्स 13.85 कोटी असे एकूण 65.25 कोटी रुपयांचं डोनेशन आपलं मिळालेलं आहे. त्याच्यानंतर आपण महाराष्ट्राच्या दृष्टीने ज्या महत्त्वपूर्ण राजकीय पक्ष आहेत त्याच्यामध्ये शिवसेना आहे. तर शिवसेनेला जे निवडणूक रोखे मिळाले आहेत ते कोणाकडनं मिळाले त्याच्यामध्ये BG शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड 85 कोटी, पीक सप्लाय चेन 25 कोटी, PRL डेव्हलपर्स 5 कोटी, दिनेश अग्रवाल इन्फ्राकॉन 3 कोटी, जेंटेक्स हार्डवेअर पार्क्स 3 कोटी, अल्ट्राटेक सिमेंट 3 कोटी. तर याच्यामध्ये सांगावं असं वाटतं की ही जी BG शिर्के कन्स्ट्रक्शन ही जी कंपनी आहे तर हिला मध्यंतरीच्या काळामध्ये पुण्यामध्ये मुळा मोठा नदीपात्रात
रिनोव्हेशनचं जे काही मोठा प्रोजेक्ट आहे तो जवळपास 4,000 ते 5,000 कोटी रुपयांचा प्रोजेक्ट आहे. त्याचं काम जे आहे ते वेगवेगळ्या टप्प्यामध्ये होणार आहे. तर त्याच्या पहिल्या टप्प्याचं काम जे आहे ह्या BJZK कन्स्ट्रक्शन लिमिटेडला मिळालं आहे. ते जवळपास 300-350 कोटीचं जे कंत्राट आहे ह्या कंपनीला मिळालेलं आहे. याच्यानंतर महाराष्ट्रातली पुढची पार्टी जी आहे ती NCP, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, यांना मिळालेलं डोनेशन आपण बघूयात. बजाज फिन्सर्व यांनी 7.5 कोटी दिलेले आहेत. अतुल चौडिया ऑफ पंचशील रिअल्टी यांनी 5 कोटी दिलेले आहेत. अविनाश भोसले ऑफ ABIL ग्रुप यांनी 4.5 कोटी दिलेले आहेत. इन्फिना इन्फ्रास्ट्रक्चर 5 कोटी. सायरस पुनावाला 3.75 कोटी. नेवटिया फाउंडेशन 1 कोटी. भारती एअरटेल 2 कोटी. ओबेरॉय रिअल्टी 1 कोटी असे आणि बाकीचे काही असे मिळून NCPला डोनेशन मिळालेलं आहे. मला वाटतं त्यांनी जवळपास 30 कोटीच्या आसपास डोनेशन मिळालेलं आहे. तर आता हे जे सगळे डाटा आपल्याकडे उपलब्ध आहे तर याच्यामध्ये आता महत्वाची गोष्ट ही आहे की आता ह्या निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून जे राजकीय पक्षांना हा जो निधी उपलब्ध झाला आहे तर त्या निधीचं त्यांनी काय केलं हे याचे खुलासे जे आहेत हे राजकीय पक्ष करणार आहेत का हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर जर का समज तुम्ही निवडणूक रोखे खरेदी करा आणि निवडणूक रोखे खरेदी केल्यानंतर तुम्हाला शासकीय कामाची कंत्राट मिळणार असेल असा जो संदेश जो बाहेर जातोय तर तो संदेश तसा कितपत योग्य आहे याचा देखील विचार आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. जर हे जवळपास असेल, एखादा कॉन्ट्रॅक्ट किंवा एखादी सुविधा किंवा एखादा नियम हा बदलला जात असेल आणि त्या बदलण्याच्या आधी किंवा बदलण्यानंतर जर एखादी कंपनी एखाद्या पक्षाला डोनेशन देत असेल याचा अर्थ ते भ्रष्टाचाराला पाणी पुरवण्यासारखंच नाही का? तर हे पण बघायला पाहिजे. त्याच्यानंतर मगाशी म्हटल्याप्रमाणे हॉस्पिटल किंवा ज्या मेडिकल कंपनीज आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या सुविधा आहेत आणि त्यांनी डोनेशन देणं हे कितपत योग्य आहे? कारण त्यांचं डोनेशन म्हणजे ते एवढा जर नफा कमवत असतील तर तो नफा त्यांच्या सुविधांमध्ये उपलब्ध करून लोकांचा जीव वाचवण्यासाठी जर किंमत कमी होत असेल तर तसं का करू नये? तो एक प्रश्न विचारणं गरजेचं आहे. बाकी सुप्रीम कोर्ट किंवा बाकीच्या ज्या एजन्सीज आहेत त्या याच्यामध्ये भविष्यात आणखी खुलासे करतील किंवा अजून पुढे जाऊन स्वतः पार्टीज काही खुलासे करतील तर ते पण बघावं लागेल. तर हे निवडणूक रोखे जेव्हा लिगलाइज झाले तेव्हा काही बदल करण्यात आले. तर त्याच्यामध्ये एक महत्वाचा जो बदल होता तो कंपनी कायदा जो 2013 मध्ये पूर्वी अस्तित्वात होता. तर त्याच्यामध्ये असं होतं की कुठल्याही वेगवेगळ्या ज्या कंपनीज आहेत त्या पॉलिटिकल पक्षाला देणगी देऊ शकतात, पण त्याच्यामध्ये काही अटी होत्या. त्यातली पहिली अट अशी होती की ती कंपनी तर पहिली म्हणजे प्रॉफिटमध्ये पाहिजे आणि त्यांच्या मागच्या 3 वर्षांच्या प्रॉफिटच्या ॲव्हरेजच्या जवळ फक्त 7.5% हेच एवढीच रक्कम जी आहे ती पॉलिटिकल पक्षाला डोनेट करू शकत होत्या. हा जो नियम आहे तो बदलण्यात आलेला आहे आणि म्हणजे थोडक्यात तो काढूनच टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे आता कंपनी कितीही तोट्यात जरी असेल तरीही ती पॉलिटिकल पक्षाला डोनेशन देऊ शकते. तर याच्यामध्ये इलेक्शन कमिशननी ज्यावेळी हा नियम बदलला त्यावेळेला गव्हर्नमेंटला वॉर्न केलं होतं की याच्यामुळे जास्त कंपन्यांना धोकादायक आहे, कारण ज्या कंपन्या तोट्यामध्ये आहेत त्या पण डोनेशन देऊ शकतात किंवा जर त्यांच्या कुवतीपेक्षा जास्त म्हणजे एखादा नफ्याचं 1 कोटी नफा आहे आणि तुम्ही 100 कोटीचं डोनेशन देत असाल, काहीतरी गडबड असल्याशिवाय तुम्ही एवढं मोठं डोनेशन देऊ नाही शकत. तर किंवा टॅक्स वाचवणं किंवा अशा बऱ्याचशा बाकीच्या गोष्टी आहेत, काळा बाजार होणं किंवा भ्रष्टाचार होणं, याला हे खतपाणी घालण्यासारखं आहे असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. त्याच्यानंतरही हा नियम बदलण्यात आला आणि इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून आपल्याला असं दिसतंय की बऱ्याचशा कंपन्या ह्या तोट्यात होत्या
आणि तोटा असून सुद्धा कंपन्यांनी म्हणजे 100 कोटी वगैरे असे डोनेशन दिलेले आहेत. तर तो तोटा असून सुद्धा एखादी कंपनी डोनेशन देऊ शकते. हे खूप म्हणजे विचार करण्यासाठी गोष्ट आहे. कारण ज्यावेळी कंपनी तोट्यात असते तेव्हा ते टॅक्स पे करत नाहीयेत. तर गव्हर्नमेंटचा टॅक्स त्याच्यामध्ये कमी होतो. जर टॅक्स कमी देऊन तुम्ही पार्टीजना, ज्या पार्टीज सत्तेमध्ये आहेत किंवा इतर पार्टीजना जर तुम्ही डोनेशन देत असाल तर तुम्ही कसं काय डोनेशन देता? आता ह्या सर्व जे खुलासे झाले आहेत त्यांचा जर सार पाहिला आपण तर आपल्या असं लक्षात येतं की जे भारतातले मुख्य राजकीय पक्ष आहेत त्या सर्वांनीच जे आहेत हे निवडणूक रोखे वेगळ्या कंपनीजकडनं स्वीकारलेले आहेत. म्हणजे भाजपाने स्वीकारलेले आहे, तृणमूल काँग्रेसने स्वीकारलेले आहे, काँग्रेसने स्वीकारलेले आहेत, BRSने स्वीकारले, म्हणजे सगळ्याच पॉलिटिकल पार्टीजने स्वीकारलेले आहेत. अर्थात याचं जे प्रमाण आहे ते बऱ्यापैकी असं दिसतंय की ज्यांची सत्ता जेवढ्या प्रमाणामध्ये आहे तेवढ्या प्रमाणामध्ये निवडणूक रोखे त्या पार्टीजला मिळालेले आहेत. आता याच्यामध्ये उदाहरणार्थ जर तृणमूल काँग्रेस तर त्यांची फक्त एकाच राज्यामध्ये सत्ता आहे, परंतु तसं पाहायला गेलं तर त्यांना जे निवडणूक रोखे मिळाली त्याची किंमत खूप जास्त आहे. 1600 कोटी एका राज्यामध्ये आहेत त्यांची सत्ता आणि 1600 कोटीची निवडणूक रोखे त्यांना मिळालेले आहेत. याच्यात महत्वाचं असं आहे की हे जे इलेक्ट्रोल बॉन्ड आहेत याच्यामधून मिळालेलं डोनेशन आहे हे फक्त इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून मिळालेलं डोनेशन आहे. याच्या व्यतिरिक्त कॅश डोनेशन किंवा अजून कुठल्या माध्यमातून दिलेलं डोनेशन याचा डाटा कधीच आलेला नाही आहे, उघड नाही आहे किंवा उघड होईल की नाही हेही माहिती नाही. कारण बरेचसे पार्टीज किंवा ज्या पॉलिटिकल पार्टीज ह्या RTIच्या अंडर येत नाहीत, त्यामुळं ते हा डाटा डिक्लेअर करत नाहीत. जर गव्हर्नमेंट एजन्सीजला हा डाटा उपलब्ध असेल तर पब्लिकली तो आपल्याला माहिती नाही आहे की ते ॲक्च्युली त्यांना किती कुठल्या कंपनीकडून कुठल्या पद्धतीने डोनेशन मिळालं. तर इलेक्ट्रोल बॉन्ड हा एक माध्यम होतं ज्याच्या थ्रू डोनेशन मिळत होतं. असे बाकीचे याच्या इलेक्ट्रोल बॉन्ड याच्या आधी पण डोनेशन मिळत होते आणि पार्टीज डोनेशन घेत होत्या आणि याच्या पुढेही ते होत राहील. अर्थात घेणं आणि देणं या दोन्ही गोष्टी गैर नाही आहेत, पण कुठल्या कंडिशनमध्ये आणि कुठल्या पद्धतीने तुम्ही पैसे देता हा मोठा प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं गव्हर्नमेंट एजन्सीज किंवा सुप्रीम कोर्टाने इंटरव्हेन करून भविष्यात काही नियम आणायला पाहिजे. आता पंतप्रधान मोदींनी आता रिसेंटली म्हटलंय की याच्यापूर्वी देखील वेगवेगळ्या राजकीय पक्षांना वेगवेगळ्या कंपन्यांकडनं पैसे मिळतच होते. फक्त हे जे निवडणूक रोखे आहे हे आम्ही इम्प्लिमेंट केल्यामुळे ॲटलिस्ट लोकांना कळतंय तरी की कुठल्या कंपनीजने कुठल्या राजकीय पक्षाला निधी दिलेला आहे. अर्थात हे तसं जर वरवर पाहिलं तर खरं आहे, पण खरंच त्यांचा तसा उद्देश होता का की सुप्रीम कोर्टाने अगदी SBIला फोर्स केल्यामुळे त्यांना तसं रिव्हील करायला लागले आणि कदाचित त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांना असं म्हणायला लागते की बाबा ॲटलिस्ट आत्ता सामान्य जनतेला कळतंय तरी की कुठल्या पक्षाला कोणी देणगी दिलेली आहे. तर याच्यामध्ये असे दोन्ही गोष्टी आहेत. एक म्हणजे चांगली गोष्ट पण आहे की लोकांना डोनेशन दिलेलं कळतंय आणि दुसरं असं होतं की सुप्रीम कोर्टाने इंटरव्हेन केल्यानंतरच ह्या गोष्टी उघड झालेल्या आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया दुसऱ्या नवीन विषयावरती. तर इथंच थांबतो आम्ही. धन्यवाद. धन्यवाद.